पोटी शुद्ध बीजा पोटी फळे कसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्माळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पाणी मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला गन्धर्वं गञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जगाचरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचा उल्लंघन करून सदेह वैकुंठाला जाणारे मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगदमान्य जगदभूषण श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत जन्माला कुठे येतात ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संत या भूतलावरती येऊन काय करतात ते अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. संत कसे असतात ते तृतीय चरणात सांगतात आणि संतांच्या दर्शनानं काय होतं हे चतुर्थ चरणात सांगितलंय विठ्ठल. अभंगावर चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार तो असा टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आले ते आपल्याच गावातील श्री रामभाऊ आसाराम मवळे दादांचे मी आभार मानते. तसेच गावकरी कमिटीचे आभार मानते. एका उत्कृष्ट कीर्तनासाठी उत्कृष्ट गायक असावेत, उत्कृष्ट वादक असावेत आणि उत्कृष्ट माईक सिस्टीम असावी. हा दुग्ध शर्करा मिलाप या ठिकाणी झालेला आहेच. एकदा माईक सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पाठीमागे जे उभे आहेत ना गायक लोक ते एका हुनी बळी गए आणि वास्तविक पाहता त्यामध्ये बंडूबुवांचे शिष्य भरपूर आहेत. आणि आज मी त्यांचं नाव घेणं म्हणजे लहान्याच्या तोंडातून मोठ्याचं नाव नकोच आहे. म्हणून दादा जशी बंडूबुवांची सून तशीच मी तुमची सून आहे आणि सून ही मुलगीप्रमाणेच असते. तुमची मुलगी या ठिकाणी कीर्तनाला उभी आहे आणि गाताना बेंबीच्या देठापासून गा, कारण तुमच्या मुलीचं कीर्तन आहे आणि ते कीर्तन तुम्हाला पडू द्यायचं नाहीये विठ्ठल. उत्कृष्ट वादक दोन्ही दादा आहेत. दादांचे आभार मानते. आपण जाणकार सर्वजण श्रोते आहात. खरं जर पाहिलं तर आपण चातक पक्षाप्रमाणे श्रोते आहात. चातक पक्षी कोणतं पाणी पितो? पावसाचंच पाणी पितो. तसं तुम्ही वेदांत चांगलं चिंतन ऐकणारे श्रोते आहात. राजहंस पक्षाप्रमाणे दूध आणि पाण्याची निवड करणारे श्रोते आहात. त्याबद्दल अशी कीर्तन सेवेसाठी जाणकार श्रोते असणं हे म्हणजे श्रोत्याचं महत् भाग्य आहे, वक्त्याचं महत् भाग्य आहे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. वक्ता हा श्रोत्याशिवाय वक्ता होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि सेवेकडे वळते विठ्ठल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बीज शुद्ध लावावं लागतं. कसं लावावं लागतं? बीज शुद्ध लावलं तर येणारी फळं कशी येतात? शुद्ध येतात. झाड भाबळीचं लावलंय आणि किती दिवस पाणी घातलं मग आंबे लागतील? बालूभाऊ भाबळीचं झाड लावलंय भैया सांग किती दिवस पाणी घातलं म्हणजे आंबे लागतील? पाणी घालणार मेलं तरी आंबे लागणार नाही. झाड कशाचं आहे? मग ज्या वेळेस तुम्ही चिंचा लावल्या चिंचेच्या झाडाला काय येणार? आंबे लावले आंब्याच्या झाडाला काय येणार? भाबळी लावल्या भाबळीच्या झाडाला काय भेटणार? काटे. विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मायबाप बीज कसं पाहिजे? बीज
कसं लागतं? शुद्ध लागतं, शुद्ध. आज प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबा जन्माला यावेत, प्रत्येकाला वाटतं तुकोबा जन्माला यावेत, प्रत्येकाला वाटतं शिवबा जन्माला यावेत. अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे, दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. मायबाप हो शिवबा जन्माला येईल, पण त्या अगोदर कुठंतरी मिगाई मुक्ताई जन्माला आली पाहिजे. छत्रपती शिवबा जन्माला आले का आले? कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जे बीज होतं, बीज ते शुद्ध होतं. मराठवाड्यातील सुपुत्र शहाजीराजे भोसले आणि विदर्भातील कन्या राजमाता जिजाऊ, या दोघांच्या संकल्पनेतून स्वराज्य नावाची संकल्पना समोर आली. राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये गेल्या, पण शांत बसत नव्हत्या. कधी माझा पुत्र जन्माला येईल, कधी या शिवनेरीच्या कड्या कपारीतून लढेल आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल असं स्वप्न राजमाता जिजाऊ पाहू लागल्या. मायबाप होतो सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी हजारो वाघांचं काळीज घेऊन छत्रपती शिवबाराजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, देवाचं, राजाचं, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. मायबाप हो हजारो वाघांचं काळीज घेऊन आमचा देव राजे छत्रपती शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. मायबाप हो वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांना घडवलं कोणी? त्यांना घडवणारी एक सामान्य स्त्री नव्हती. धन्य जिजाऊ, धन्य जिजाऊ, तुझला लवणी करते प्रणाम. धन्य जिजाऊ, तुझला लवणी करते प्रणाम. पुत्र घडविला महान, जो महाराष्ट्राची शान, जो महाराष्ट्राची शान. मुजगा माझा, मुजगा माझा मानाचा माता जिजाऊंना, मुजगा माझा मानाचा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शुग शिवबांना, घडविले त्यांनी शुग शिवबांना. साक्षात होती ती आई भवानी, साक्षात होती ती आई भवानी, ज्यांच्या पोटी जन्म घेतला शुग शिवबांनी. मायबाप हो राजमाता जिजाऊ पुण्यामध्ये गेल्या, पण शांत बसत नव्हत्या. त्यावेळेस पुण्याची जी अवस्था होती तर पुन्हा ओस पडलं होतं, ओस. लोक जंगलामध्ये गेली होते, मिळेल ते खात होते, जंगलामध्ये जगत होते. मरण सोपं पण जगणं अवघड झालं होतं. राजमाता जिजाऊंनी सांगितलं, तुम्ही या गावामध्ये या, शेतीवाडी ताब्यात घ्या, तुमचं नेतृत्व माझा शिवबा करेल. लोक गावामध्ये आले, शेतीवाडी लोकांनी ताब्यामध्ये घेतली मायबाप हो, पण शेतात पेरायचं काय? प्रश्न पडला, शेतामध्ये पेरायचं काय? मायबाप हो त्यावेळी राजमाता जिजाऊंनी शेतकऱ्याला बी बियाणं देणारी एक संस्था निर्माण केली, स्वराज्य नावाची संस्था निर्माण केली आणि त्याच्या संस्थापक राजमाता जिजाऊ होत्या. आज माझ्या शेतकऱ्यांना शासनाकडून धनधान्य भेटतं,
भेटतं की नाही? मोफत बियाणं भेटतं पण ते डुप्लिकेट. ज्ञानोबांची एक ओवी आहे, सुक्षेत्रानी ओलटे बीजही पेगले गोमटे तवा लोट फळ भेटे वेळे गा. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? सुक्षेत्र जमीन असावी आणि त्यामध्ये गोमटाचं धान्य पेरावं, अलोट फळ भेटतं. पण मी त्याची एक विरुद्ध ओवी तयार केली, सुक्षेत्रानी ओलटे बीजही पेरले खोटारडे तवा लोट फळ भेटे मृत्यू नंतर किगा. शासनाचं बी बियाणं भेटतं पण ते डुप्लिकेट असतं. माझ्या शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट येतं की नाही? पण राजमाता जिजाऊ तशा नव्हत्या. शेतकऱ्यांना धनधान्य दिलं, शेतामध्ये बियाणं उगवलं. जसं शेतात बियाणं धनधान्य उगवलं तसं लोकांच्या मनामध्ये स्वराज्य संकल्पना रुजवली. मायबाप हो लोक स्वराज्याची स्वप्न पाहू लागली. शेतामध्ये धनधान्य पिकलंय, गोमटी असं धान्य लागलंय, कंस लगडली धान्याला, सोन्यासारखं पीक आलंय, मोत्यासारखं पीक आलं. पण ते पीक जंगलातील जनावर नासाडी करू लागली. पण जिजाऊ माता घाबरल्या नाहीत, हिरमुसल्या नाहीत, थकल्या नाहीत. तर एक दौंडी गावामध्ये पिटवा म्हणाल्या, एक दौंडी गावामध्ये द्या. जो कोणी शेतीचं संरक्षण करील त्याला सोन्याचं कडा देण्यात येईल. मायबाप हो, बुद्धिमान असणाऱ्या राजमाता एका दगडामध्ये दोन पक्षी मारले. एक शेतीचं संरक्षण, दोन स्वराज्यासाठी दगडी बांड जिगर बस मावळे गावागावातून तयार झाले. 1 वाजण्याचा प्रसंग होता. आईसाहेब कुठत, आईसाहेब कुठत, आईसाहेब कुठत म्हणून एक तरणा बांड मुलगा धावत धावत आला. काय गोंधळ हाय म्हणून राजमाता जिजाऊ बाहेर आल्या. बघतायत तर एक मुलानं भला मोठं जनावर पकडून आणलंय. आईसाहेब, आईसाहेब तुम्ही सांगितलं होतं ना जनावरांचा बंदोबस्त करा, बघा अख्खं जनावर पकडून आणलंय. मासाहेब म्हणाल्या, काय वेड्या, नुसती शेपटी पकडून आणली असती तरी सोन्याचं कडं दिलं असतं, आणि सकाळी आला असता तरी सोन्याचं कडं दिलं असतं. मायबाप हो, त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं. तो मुलगा म्हणतो, मासाहेब, मासाहेब सोन्याचं कडं नकोच, आणि सोन्याच्या कड्यासाठी मी आलोच नाही. मासाहेब कधी एकदाच तुमचं दर्शन घडतंय, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडते, त्या कौतुकाच्या थापेसाठी आलोय. तुमच्या कौतुकाची थाप म्हणजे 1000 हत्तींचं बळ देते. मासाहेब पुढे सरसावल्या, त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. काय ग पोरा, नाव काय तुझं? ताना, ताना म्हणतात मला, ताना, उंबरट गावचाची तानाची मालुसरा. मायबाप तेव्हापासून तानाची मालुसराची स्वराज्याचे झाले तर मग पर्यंत स्वराज्याचे झाले. कोण म्हणतं स्वराज्य तलवारीच्या पात्यावर निर्माण झालं? तलवारीच्या पात्यावर नव्हे तर कौतुकाच्या थापेवर स्वराज्य निर्माण झालं. आजही कुठेही आपल्याला घोषणा ऐकू येऊ द्या, कुठेही आपल्याला गर्जना ऐकू येऊ द्या, शिवाजी महाराज की. आपोआप जय अशी ललकारी आमच्या छोट्या छोट्या मुलांच्या तोंडून काय येते. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले हे छोटे मुलं, मोठे मुलं, लहान आमच्या आया बहिणी सगळ्यांच्या तोंडातून जय असा ललकार काय येतो. हे जन्माला आले ना त्याच वेळेस त्यांच्या कपाळावरती शिवाजी असं लिहिलं की काय असं वाटतं. जानेवारी संपला आणि फेब्रुवारी आला की प्रत्येक घरावरती आम्हाला काय दिसतो? भगवा दिसतो. भगवा फडकला, माझा मराठा फडकला,
मायबाप हो, फेब्रुवारी महिना लागला कीच आपल्या घरावरती काय दिसतो? सगळ्यांच्या घरावरती काय दिसतो? भगवा दिसतो, भगवा. मायबाप हो, स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्राणाची बाजी लावून लढले की नाही? असा कोणता बाप आहे मला तुम्ही सांगा? असा कोणता बाप आहे? पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगला 23 किल्ले द्यावे लागले. 23 किल्ले, 4 लाख झोनांचा प्रदेश आणि स्वतःचा पोटचा पुत्र दुश्मनाच्या तावडीत ठेवून कोणता बाप येईल? शपथ घेऊन सांगा तुम्ही, कोणता बाप दुश्मनाच्या तावडीत स्वतःच्या पोटचा पुत्र ठेवील? पण 9 वर्षाचे शंभूराजे मिर्झा राजा जयसिंगच्या ताब्यात ठेवले. पण नियोजन शिकावं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. जर आपल्याला लांब उडी घ्यायची असेल ना तर 4 पावलं पाठीमागे यावं लागतं की नाही? ज्याला लांब उडी घ्यायची त्याला 4 पावलं पाठीमागे घ्यावं लागतं. ज्याला फार मोठं यश मिळवायचंय त्याला अपयशी पचावं लागतं. 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंगच्या ताब्यामध्ये गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज खचले नाही. त्यानंतर एवढे प्राण पणाला लावून लढले की 350 किल्ल्यांवरती भगवा फडकवला. मायबाप हो, आणि आपल्याला थोडं फार संकट आलं की आपण खचतो. पण संकटात जगायचं कसं हे शिवबांकडून शिका. संकटात जगायचं कसं हे मावळ्यांकडून शिकवा. 18 पगड जातीचे मावळे होते. मराठ्यांना मला सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं हे स्वराज्य तयार केलं त्यामध्ये फक्त मराठेच नव्हते, 18 पगड जातीचे मावळे होते. नावी समाजाचा शिवा काशीत होता की नाही? नावी समाजाचा शिवा काशीत मायबाप हो, पन्हाळगड जिंकला होता. पन्हाळगड जिंकून अवघे 6 महिने झाले होते आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी या शिवा काशीचं गाव. परंतु पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा टाकला. पन्हाळगडाला वेढा टाकला. सिद्धी जोहरच्या फौजा जास्त होत्या, मावळे 600च होते. बाहेर पडायचं कसं? सिद्धी जोहरच्या एकच लक्षात आलं, ह्यांना भुका लागल्या ना हे बाहेर पडतील. 4.5 महिने लॉकडाऊन आपणच नाही भोगलं. लॉकडाऊन भोगला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये. 4.5 महिने सिद्धी जोहरच्या फौजा पन्हाळगडाला वेढा घेऊन होत्या. जायचं कसं बाहेर? शिवाकाशीत सेम टू सेम शिवाजी राजांसारखा दिसतो. बोलवलं शिवाकाशीतला. छत्रपती शिवाजी महाराज शिवाकाशीतला म्हणतात, शिवा माझ्यासाठी सिद्धी जोहरच्या समोर जाशील का काय? सिद्धी जोहरच्या भेटीला जाशील का? शिवाकाशीत म्हणाला, छत्रपती शिवराज तुमच्यासाठी प्राण पणाला लावेल. सिद्धी जोहरच्या भेटीचं काय नवल? मायबाप तो शिवाकाशीत सिद्धी जोहरच्या भेटीसाठी गेला शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये. आणि शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटले. प्राण पणाला लावला की नाही? आणि इकडे सिद्धी जोहरने शिवाकाशीतला ओळखलं, शिवाकाशीतला मारलं. सिद्धी जोहरच्या लक्षात आलं शिवाजी महाराज सुटलेत. सिद्धी जोहरच्या फौजा निघाल्या आणि सिद्धी जोहरच्या फौजा येत आहे हे छत्रपतींच्या घोडखिंडीमध्ये लक्षात आलं. कुठं लक्षात आलं? घोडखिंडीमध्ये लक्षात आलं. त्यावेळेस बाजी प्रभू म्हणतात, शिवाजी महाराज तुम्ही निघा. ऐकताय का? शिवाजी महाराज तुम्ही निघा. हा बाजी जीव है तोपर्यंत लढन, जीवाची बाजी लावून लढन हा बाजी. शिवाजी महाराज म्हणतात, नाही बाजी आपण सगळे मिळून सिद्धी जोहरची लढा देऊ. पण बाजी प्रभू म्हणतात, नाही शिवाजी महाराज तुम्ही निघा म्हणतोय ना मी. तुम्हाला या बाजीची शपथ आहे, तुम्ही निघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूंच्या आवाजातील दम ओळखली. जड पावलांना विशाल गडाकडे निघाले. बाजी प्रभूंनी सांगितलं, थांबा शिवबागाचा. ज्या
पोहोचतात त्यावेळेस तीनदा तोफेचा आवाज करा. माझा देव सुरक्षित विशाळगडावरती पोहोचला ना मी जीव सोडून देईन. मायबाप निघाले, छत्रपती शिवबाराजे निघाले, विशाळगडावरती पोहोचले. आजपर्यंत तुम्ही लढाई ऐकली ती फक्त पावनखिंडीतली, आजपर्यंत लढाई ऐकली ती तुम्ही फक्त घोडखिंडीतली. पण ज्या वेळेस शिवबाराजा विशाळगडावरती पोहोचले ना त्यावेळेस सुद्धा एक लढाई झाली आणि ती लढाई होती मराठ्यांमध्ये. काही फितूर मराठे होते. छत्रपती शिवाजी महाराज 4.5 महिने पन्हाळगडावरती अडकले होते. फितूर झालेले मराठे त्यांना विशाळगडावरती अडकवलं. थांबा, वर जायचं नाही. छत्रपती शिवराज म्हणतात नाही गे, माझा बाजी जीवाची प्राण देऊन लढतोय, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तिथेही मराठ्यांसोबत लढाई करावी लागली. मायबाप, आपल्या माणसांसोबत लढाई करणं फार अवघड असतं. शत्रू सोबत लढाई करताना माणसाला काहीच वाटत नाही, पण आपल्या माणसांसोबत लढाई करताना हात लटलट कापतात. छत्रपती शिवबा महाराजांनी विशाळगडाच्या पायथ्याशी लढाई केली. विशाळगडावरती पोहोचले. मावळ्यांनो, मशाल पटकन द्या, मशाल पटकन द्या, मला बाजी जीवाची बाजी लावून लढतोय. मायबाप, बाजी प्रभूंच्या तिकडे कानावरती आवाज गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशाल घेतली. 3 वेळेस तोफेचा आवाज केला. 3 वेळेस तोफेचा आवाज झाला. आतापर्यंत सिद्धी जोहरनी एकच ऐकलं होतं, मराठ्यांचा एक मावळा म्हणजे आपले 100 सैनिक. मराठ्यांचा एक मावळा म्हणजे आपले 100 सैनिक. पण हा बाजी एकटाच आपले 500 प्रेत पाडतोय. हा बाजी एकटाच 500 सैनिकांना मारतोय. प्रेतांचा असा पूर वाहू लागला. मायबाप, सिद्धी जोहरने एक आयडिया केली. एका सैनिकाला सांगितलं, जा तू उंच डोंगरावरती आणि एका झाडाच्या पल्याडून बाजी प्रभूंवरती गोळ्या झाड. बाजी प्रभूंच्या पाठीमध्ये गोळ्या झाडल्या. बाजी प्रभू जमिनीवरती खाली पडले, पण लढत होते. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी प्रभू लढत होते. ज्यावेळी तोफेचा आवाज आला त्यावेळी बाजी प्रभूंनी आपला अखेरचा श्वास सोडला. मायबाप, मला एकच सांगायचे, स्वराज्य निर्माण झालं. 18 पगड जातीचे मावळे स्वराज्यासाठी लढले आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जीवाला जीव देत होते. शिवाजी या नावाचा उलटा शब्द करा, काय होतो? जीवाशी. रयतेच्या सुखासाठी जीवाशी बाजी लावून लढणार आहे ते शिवाजी. आज आपण जो सप्ताह करतोय तो सप्ताह कुणामुळे होतोय? आज मंदिराला कळस दिसतो, कुणामुळे दिसतो? आज मंदिराला कळस, अंगणात तुळस आणि बाईच्या कपाळाला कुंकू ज्यांच्यामुळे दिसतो. आमच्या जगद्गुरु तुकोबा काय स्वाभिमानाने सांगतात, आमचं कुलदैवत वारकऱ्यांचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल हे आमच्या कुळाचं दैवत, पण ते कुळाचं दैवत ज्यांच्यामुळे मंदिरात आहे ते छत्रपती आमचे काय आहेत? दैवत छत्रपती. आमच्या काळजातला कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जोपर्यंत मायबाप या जीवात जीव आहे, जोपर्यंत या देहात जीव आहे,
या देहातला जीव गेला तरी चालेल, या देहातला जीव गेला तरी चालेल, काळजातला जीव गेला तरी चालेल, पण काळजातलं आणि जीवातलं छत्रपती शिवाजी महाराज माझे जाऊसाहेब आणि शंभूराजे हे दैवत जाता कामा नये. आमच्या काळजात असले पाहिजे, काळजात. कारण स्वराज्यासाठी लढले ते आणि त्यांना ज्यांनी घडवलं त्या राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊची काहीतरी पुण्याई होती आणि म्हणून तो बापाचा बाप शिवबाराजा जन्माला आले. माझी जाऊची पुण्याई कशी तो बाबाचा बाबा पुण्याई फळाला आली आणि तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. सोपं नाहीये माय बाप. बीज कसं लागतं काय सांगायचंय. आपण अभंगाच्या बाहेर बोलणारच नाही. ही गोळेगावकरांची सून आहे, अभंगाच्या बाहेर जाणारच नाही. बीज कसं लागतं, शुद्ध लागतं, शुद्ध. माय बाप ज्ञानोबा जन्माला यावेत. आपल्या प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबा जन्माला यावेत, पण कुठं तरी मिगाई मुक्ताई जन्माला घाला. मायबाप रुक्मिणी आईसाहेबांच्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या. किती. विठ्ठलपंत संन्यासाला गेले, रोज विचारायचे. संसारामध्ये मूल नसलं ना, मूल, माणूस बेचैन होतो, बेचैन. मूल नव्हतं, आधीच अभ्यास खूप आणि परमार्थ खूप. मूल नाही संसारामध्ये, करायचं काय. संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का, रोज विचारत होते. एक दिवस वैताग काय म्हणाल्या, घ्या तुम्हाला घ्यायचं. कावळा बसावा आणि फांदी तुटावा, एकच वेळ झाली. आणि विठ्ठलपंत संन्यासासाठी गेले. इकडं आईसाहेबांनी ठरवलं उरलेलं आयुष्य आपण व्रतस्थ जीवन जगूया. त्या व्रतस्थ जीवनामध्ये काही भाग असा होता मायबापो. एक, इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराचे दर्शन आणि सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा. 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या. 12 वर्ष झालं. एक तप झालं. त्या मातेची कूस पवित्र झाली. त्या मातेची कूस पवित्र झाली. साक्षात देवाला त्या मातेच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्या मातेच्या पोटी 4 असे कोहिनूर हिरे जन्माला आले की त्यांनी वारकरी संप्रदायाचा ध्वज तिन्ही लोकांमध्ये उभारला.
गेला ध्वज तिही लोकावरी ऐसी जगाचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ आवाज दादा कमी केला ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते गायले की माझा आवाज कमी नका करू तुम्ही सेव माय बापो आज वाटतात ज्ञानोबा जन्माला यावेत आज वाटतात तुकोबा जन्माला यावेत आज वाटतं शिवबा जन्माला यावेत पण मुलींनो मावल्यांनो तुम्हाला कधी वाटली का कुठं तरी मिगाई जन्माला घालावी कुठं तरी मुक्ताई जन्माला घालावी मुलींनो नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही नव्या युगाचे नवे गीत गाऊ नव्या युगाचे नवे गीत गाऊ नाहीच होऊ शकलो इंदिरा गांधी नाहीच होऊ शकलो प्रतिभाताई पाटील तर नक्कीच होऊ जाऊ तर नक्कीच होऊ जाऊ मावल्यांना जिजाऊ होणं फार काही अवघड नाही त्यावेळेस त्या कालावधीमध्ये गार्गी कात्यायनी मंडन मिश्र जनाई मिगाई मुक्ताई यासारख्या महिला होऊन गेल्या त्या कालावधीमध्ये जनाबाई टाळ घेऊन उभ्या असायच्या टाळ पुरावा याला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगणार त्यावेळी जनाबाई टाळ घेऊन उभ्या असायच्या खाली बसलेल्या व्यक्तीला तुम्ही चाल मला म्हणून म्हणण्याचा अधिकार नसतो इकडचे फडकरी इकडच्यांना सांगतात आणि इकडच्यांना सांगतात त्यावेळी जनाबाई टाळ घेऊन उभ्या असायच्या आणि ज्ञानदेवांना म्हणायच्या नामदेवांचं कीर्तन चालू आहे नामदेवांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा नाचत असे आणि जनाबाई ज्ञानोबायांना म्हणायच्या ज्ञानदेवा आज तुम्ही अभंग म्हणा ज्ञानदेवा आज तुम्ही अभंग म्हणा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग माय बापू ज्या वेळेस नामदेवांच्या कीर्तनामध्ये जनाबाई टाळ घेऊन म्हणा तुम्ही अभंग काय त्या जनाबाईचा अधिकार होता त्या जनाबाईच्या गवग्या विठ्ठल विठ्ठल बोलत होते का नाही त्या जनाबाईचा अधिकार होता नामदेवांच्या कुटुंबामध्ये माणसं किती होती माणसं जनाबाई त्या नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करत होती आणि त्या 14 माणसांचा स्वयंपाक कोण करत होतं 14 माणसांचा स्वयंपाक एकटी जनाबाई करत होती आता एका माणसाच्या किमान 2 भाकरी घ्या एका माणसाच्या किती 14 दुने हुशार आहे ते मी शाळेवर शिकू लागले बघा बाया शाळेवर शिकिता माझा 2चा पाडा झाला 3चा झाला 4चा झाला 5चा झाला 7चा आला बया म्हणलं उठ मन 7 एक 7 7 एक 7 दुने 7 त्रिक 7 चौक 7 पाचा मग मी त्या भैयाला विचारलं म्हणलं का काय शाळेत झोपा काढितो उठ सांग म्हणलं 7 पाचा काय ते उठलं ते म्हणते मॅडम 7 पाचा नाही हो अन्नापाचा आहे तसं जनाबाई 14 माणसाच्या एका माणसाच्या 2 भाकरी धरा 14 दुने 28 भाकरी आताच्या माईला करतेन का खरं बोला खोटं बोलायचं नाही 28 भाकरी करतेन या करतेन हम दो हम बुढ़ा बुढ़ी फेंक दो हम दो हमारे दो बुढ़ा बुढ़ी फेंक दो जैसी करनी वैसी भरणी जे पेरलं ना तेच उगवणार आहे तुम्हाला सांगते आता ह्या दिवाळीच्या सणाला गेल्या असतील दिवाळीच्या सणाला माहेराला गेले की नाही बालभाऊ नेऊन घातला असन
हे लय चापट येते, हे काय कमी नाही ते. हे बायकोला नेऊन घालतील पण बहिणीला आणायला जाणार नाहीत. सगळे त्यांचं एकट्याचं घेऊ नका, त्यांना एकट्याला हसू नका. तुम्ही सगळे सांगते, तुम्ही सगळे बायकोला मायेगात नेऊन घालतील पण बहिणीला आणायला जाणार नाहीत. जाता जाता खरं बोलते, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा नाही म्हणले. या दिवाळीला मायेगाला गेल्या पण तिथं गेल्यानंतर भाऊजाईला दटून आल्यात, भावाला दटून आल्यात, आई वडिलाला चांगलं सांभाळ. आणि इकडं सासू सासरे बाहेर काढ. माता पिता को कोई माता पिता को कोई नहीं माने, औरत को वो माने. हाँ हाँ हाँ, माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान. आई गे बेईमान दुनिया, आई गे बेईमान दुनिया झाली. बेईमान बेईमान. आई वडील नको, आई वडील नको. पत्नी बायको आली की बिघडलेच म्हणून समजा. बिघडतात की नाही. तो तांदळाचा प्रभाव आहे, तांदळाचा. कशाचा प्रभाव आहे तो? तांदळाचा प्रभाव असा आहे. तिघ भावंड 25 वर्ष एका ताटात जेवते. किती? पण लग्न झालं की 25व्या दिवशीच काय म्हणते? वेगळं निघा म्हणते. काय म्हणते? आणि वेगळं निघा म्हणणं का कोण असते? तो प्रताप कुणाचा आहे? 25व्या दिवशी वेगळं कोण काढीत? बायको काढी द्या गे. तिला खोटं ठगितात का? तिला खोटं कशाला ठगितात? अगे तुम्ही सांगा ना. तुझ्या सगळ्या 56 आणि 56 तू बतागते वेगळं वेगळं निघा आणि वेगळं निघून काय तो संसाराचा थाट मायबाप. मग क्वाट गादी कपाट सोफा सेट दिवाण विचारूच नका. तो टीव्ही भागी भागी. पण ज्या घरामध्ये आई वडील नाही ते घर काही बी असू द्या, ते घर कसे स्मशान आहे, स्मशान. ते घर खरं श्रीमंताचं. ज्या घरामध्ये म्हातारी माणसं हसताना खेळताना दिसतात, म्हातारी माणसं आनंदात दिसतात, ते घर खरं श्रीमंताचं. माय बाप हो, तुमचा मुलगा वकील होईल, तुमचा मुलगा डॉक्टर होईल, तुमचा मुलगा इंजिनियर होईल, पण तो म्हातारपणामध्ये तुम्हाला सांभाळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण जर तुम्ही मुलगा आळंदीला संस्थेमध्ये टाकला तर तो कीर्तनकार होईल, तो गायक होईल, वादक होईल हे मी सांगू शकत नाही. पण म्हातारपणामध्ये तुम्हाला सांभाळीलाच हे मी लिहून देते. जर म्हातारपण आनंदामध्ये जावंसं वाटत असेल ना
म्हातारपणामध्ये सुखात जगावं असं वाटत असेल ना तर संपत्तीचा हव्यास करूच नका. तुम्ही संपत्ती कमवण्याच्या नादात ही संतती बिघडवतात. आणि मुलांनो, किती मुलं आहेत आमचे बापानी मोबाईल घेऊन नाही दिला म्हणून जीव देणारे मुलं आहेत की नाही? मोबाईल घेऊन नाही दिला म्हणून फाशी घेतात, फाशी. अरे बापानी 25,000चा मोबाईल घ्यावा म्हणून हट्ट करता, तुम्ही 25,000चा नाही 5 लाखाचा मोबाईल घेऊन खिशात फिरा, पण स्वतःच्या मेहनतीवर. बापानी गावात ताट मानेने सांगितलं पाहिजे, माझ्या मुलाक 5 लाखाचा मोबाईल आहे. ताट मानेने सांगितलं पाहिजे, ताट. त्या आई बाप्पाला कशाला त्रास देता काय केलं नाही त्या आई बाप्पानी तुमच्यासाठी? जन्म दिला तुम्हाला, लहानाचं मोठा केलं, शिक्षण दिले, संस्कार दिले, लग्न केलं की नाही? सगळा खर्च आई बाप्पाचा. लग्न करताना खर्च, लहानाचं मोठं करताना खर्च, सगळा खर्च आई बापाचा. आणि ज्या वेळेस ह्यांचं लग्न होतं, आई वडील म्हातारे होते, त्यावेळेस हे म्हणते, आई बाबा आम्ही आमचा खर्च सांभाळतो, तुम्ही तुमचा खर्च सांभाळा. म्हणता की नाही? म्हणजे ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्याच आई वडिलांबद्दल तुमची ही जर, हे बघा, चूक मुलांची नाहीये, चुकलात तुम्ही. तुम्हाला सांगते मी सगळ्यांना, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत ह्यांच्या नावाची प्रॉपर्टी करायची नाही. जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे माऊल्यांनो, सगळ्यांसाठी सांगते, आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत मुलांच्या नावाची प्रॉपर्टी करू नका. ज्यांनी मुलांच्या नावाची प्रॉपर्टी केली त्यांनी एक ताट, एक तांब्या, एक वाटी आणि पडशी तयार ठेवा. कशासाठी? ताट, तांब्या, वाटी कशासाठी? हा, वा वा वा, टाळ्या वाजवा बाबांसाठी. माय बापू, ज्या मुलाबाळांनी आई वडील घराच्या बाहेर काढले त्यांच्यासाठी सांगते मी. ज्या मुलाबाळांनी आई वडिलांना जिन्याखाली झोपवलं, बाहेर पडवीत झोपवलं, त्या मुलांनी आतापासूनच जिना साफ करून ठेवा. आतापासूनच बाहेरची पडवी साफ करून ठेवा. कशासाठी? ही पण वेळ आपल्यावरच येणार आहे. जसं पेरलं तेच उगवणार. अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध पिता सोडवलं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. माय बाप, बीज शुद्ध आहे तर फळ शुद्ध येणार आहे. आणि ही जन्माला आलेली शुद्ध फळ आयुष्यामध्ये काय करतात? नामस्मरण करतात. आम्ही म्हणत नाही तुम्ही संसार सोडून द्या, आम्ही म्हणत नाही तुम्ही काम धाम टाकून द्या, पण कामामध्ये काम. तुम्ही लय निवांत बसलेत आज, काय नाहीत काय? नाही तो आजारी बघा बघा, कामामध्ये काम. आणि काही म्हणा राम राम, काम करता करता देवाचं नाव घ्यावं. आणि नाही जर नसनच देवाचं नाव येत ना तर आपल्या मुलाबाळांची नावं कशाची ठेवा? तुम्ही ठेवलेत का? वा वा, टाळ्या वाजवा बालूभाऊसाठी.
खरं सांगा बायाचं नाव काय आहे? हा श्रीपाद. वा 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 श्रीपाद साठी टाळ्या वाजवा. बाबा तुम्ही ठेवलं देवाचं नाव? दत्त महाराज तुम्ही ठेवलं? सोपान. वा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुझं काय नाव आहे भैया? ए भैया नाव काय तुझं? हा मंथन. अरे देवा देवा देवा. तुझं काय नाव आहे? समर्थ. याच्यासाठी टाळ्या वाजवा. तुझं काय नाव आहे? सुमित. हे तुझं? सोहम. वा 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 टाळ्या वाजवा. सोहम सोहम सोहम. नॉट डिफरंट बिटवीन टू. देव आणि मी बदल नाही. सोहम सोहम सोहम. देवा तू आणि मी एक आहे. देवा तू आणि मी एक आहे. सोहम. छान. पुढचा बोल. हे कृष्णा. पुढचा बोल. बोल बोल नाव सांग. कृष्णा. कृष्णासाठी टाळ्या वाजवा. 2 कृष्ण आहेत तिथं. आमचा बी आणि ते बी कृष्णा. पुढचा बोल. कृष्णा. हे 3 कृष्ण आहेत. वा 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 वा. तुमच्या अख्ख्या गावासाठी टाळ्या वाजवा. गावकऱ्यांनी ना मुलांची नावं कशी ठेवलेत? देवाची नावं ठेवले. देवाची. मुलांची नावं कशी ठेवा? देवाची ठेवा. आपोआप देवाचं नाव मुखात येतं. येतं की नाही? आपोआप देवाचं नाव मुखात येणार. आपोआप. मायबाप एका बाईने स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं सुभाषचंद्र बोस. हे ऐकतात का? एका बाईनं मुलाचं नाव काय ठेवलं? मग त्या पोराच्या नाकाला इकून शंभूड इकून शंभूड. मग ते असं पुसतय असं पुसतय. सगळ्या गालाला शंभूड लावून घेतय. आणि त्या शेंबडा बसतो माशाचा घोस. आणि आई म्हणते माझा सुभाषचंद्र बोस. चालेल का? चालेल का? Who all devoted their entire life for the freedom of our country. So India is the largest democracy in the world. देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली. आज आपलं प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगामध्ये ओळखलं जातं. त्यांची जर नावं ठेवली ना त्याप्रमाणे संस्कारही तसेच द्या. नावं ठेवा ना मुलांची तुम्ही. गीता ठेवा, भागवत ठेवा. आपोआप देवाचं नाव मुखात येणार की नाही? एका बाईनं मुलीचं नाव ठेवलं फजिती. काय नाव ठेवलं? फजिती. उन्हाळ्याचे दिवस होते. घामाघूम झालेला घामाघूम. डोक्यावरचा पदर खाली गेलाय. कपाळाची टिकली इकडच्या इकडे गेली. केसांचा हे असं इकडे इकडे अवतार झालेला. आणि आमची बायकांची जात फार चिकट. चिकट म्हणजे संसार करावात आम्हीच. संसार करावात तुम्ही नाही. तुम्ही नाही. आम्ही रिक्षात बसताना विचारतो किती घेशील बाबा? तुम्ही नोट देता. घे काय घ्यायची. म्हणजे आमची जात चिकट. सुईहून बारीक संसार आमची जात करते. करते की नाही? चिकट. आता ती बाई जी बाजारात गेली फजितीला घेऊन गेली. फजितीला कोणला नेलं सोबत? मग केळं. बाया केळं कशी दिली? 30 रुपये. 30 कशाला? माग 20 आहेत ना. ते बाया तुम्हाला पुढं घ्या. मग पुढं गेली बाया. केळं कशी दिली? 20. मग तिथून केळं घेतली. प्रत्येक ठिकाणी भाव केला. पिशी गज भरली. पण हातातली पिशी सटकली. हातातली पिशी फजिती सटकली. मग अवतार झालेला तर आहेच आहे. आणि ज्याला त्याला ओळखी चल म्हणत्या भाऊ भाऊ फजिती बघितली का? ताई माझी फजिती बघितली का? बाया फजिती बघितली का? कोणाला विचारती फजिती बघितली का? लोक म्हणतात बाईची फजिती तर झालेली आहेच. पण ही फजिती बघितली का? येड लागलं का काय? आत्ता चांगली होती आणि फजिती बघितली का? फजिती बघितली का? कासावीस झाली कासावीस. शेवटी आईचा जीव होता. एका उंच वाट्यावरती गेली आणि म्हणाली ऐका ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. माझी फजिती बघितली का? त्यावेळेस त्याची ती शेंबडी पोरगी पळत पळत आई 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 करीत तिथं आली. आणि तेव्हा लोकांच्या काय लक्षात आलं? तिच्या मुलीचं नाव काय आहे म्हणून फजिती होईल असं काही करायचंच नाही. विठ्ठल माय बापू आपल्या तोंडामध्ये नाही ना देवाचं नाव येत तर मुलाबाळांची नावं काय ठेवा? देवाची नावं ठेवा. देवाची. आपोआप या देहातून देवाचं नाव येईल. आणि संतांनीही तेच केलं. आयुष्यभर जिंदगीभर देवाचं नाव
या मुखातून निघालं अभंगाचं द्वितीय चरण. मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची संतांच्या मुखामध्ये काय होतं? अमृताची वाणी होती. अमृताची वाणी. अमृताची वाणी म्हणजे नामामृत आणि ज्ञानामृत. संतांच्या मुखामध्ये नामामृत आणि ज्ञानामृत असलंच पाहिजे. जगाला संत हे ज्ञान देतात. काय देतात? जगाला संत हे काय देतात? ज्ञान देतात. होते ते पूर्वीचे संत. होते ते पूर्वीचे संत. आता तसे संत आहेत का? बघा, संत नाही तर ऐकणारे पण आहेत का तसे? ऐकणारे आहेत का तसे? थांबा थांबा थांबा, मला बोलू दे. ऐकणारे आहेत का? ऐकणारे बी तसे नाहीत. पूर्वी गाडगे बाबांचं कीर्तन आमचे आजोबा सांगायचे. गावामध्ये गाडगे बाबा कीर्तनाला आले तेव्हा काय युट्यूब वगैरे नव्हतं. गावकऱ्यांनी ओळखलं नाही. ती पांढरी झालेली दाढी, गाडगं हातात, आणि त्यांनी अख्खं गाव साफ केलं. गाव आणि गाव जवळ आलं ना, फुलांचा सुगंध आला की गाव जवळ आलं म्हणून समजा. आलं लक्षात तुमच्या? फुलांचा सुगंध आला म्हणजे गाव जवळ आलं म्हणून समजा. कसली फुलं ग? पण आमच्या गाडगे बाबांनी, मायबापू आमच्या गाडगे बाबांनी ते सुद्धा साफ केलं. आणि संध्याकाळी गाडगे बाबांचं कीर्तन झालं. संध्याकाळी गाडगे बाबा, नॉट इट जोक, इट इज सिरियसली ऐका. संध्याकाळी गाडगे बाबांचं कीर्तन झालं तर आमच्या आजोबा सांगतात, जसं गाडगे बाबांनी कीर्तन सांगितलं तसं आतापर्यंत कीर्तनकार झाले नाहीत. त्यावेळेचे कीर्तनकार म्हणजे जगाच्या हितासाठी कीर्तन सांगत होते. आणि आत्ताचे कीर्तनकार या गादीवरती सांगू नाही, पण आत्ताचे कीर्तनकार सांगतात की नाही? बघा, तुम्ही मला सांगा, कीर्तनकार 35-35 हजार घेतात, मग ते तुम्ही देता की आम्ही घेतो? खरं सांगा. हा, तुम्ही देता म्हणून ते घेतात का? अहो, जे दिलं ते मानधन घ्यावं. जे दिलं ते मानधन घ्यावं, याला म्हणते सच्चा कीर्तनकार, आजच्या कीर्तनकार. संत होऊन गेले मायबाप. आजकाल कीर्तन म्हणजे माणसं हौशेसाठी ऐकतात, हौशेसाठी. जर विनोदाची कथा,
कथा गोड वाटे. आम्हाला काय झालं, विनोद ऐकायची सवय झाली काय, आणि त्या विनोदासाठी आम्ही 2 तासाचे 35,000 द्यायला तयार झालो की नाही. कीर्तन हे हौशेसाठी नसतं, कीर्तन हे देवासाठी असतं. गाडगे बाबा त्यावेळेस अख्खं गाव झाडायचे, गाव झाडून सुद्धा गावामध्ये लोकांना ज्ञानाचं प्रबोधन करायचे, प्रबोधन. मायबाप व संत त्या कालावधीमध्ये होऊन गेले. संत त्याला म्हणतात जो फक्त आणि फक्त अखंड नामस्मरण करतो तो खरा संत. नेनती काही टानाटुना नामस्मरणा वाचुनी, ते खरे संत आहेत जे अखंड नामस्मरण करतात. आणि नामस्मरणामुळं माणसाचं काय होतं, चित्त शुद्ध होतं. नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत वास्तव्य करतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन या गोपाळ राहे तेथे. जर चित्त निर्मळ झालं ना तर त्या निर्मळ चित्तामध्ये भगवंत वास्तव्य करतो. संतांचं नामस्मरणाने चित्त शुद्ध झालं, गंगेच्या जळाप्रमाणे संतांचं चित्त शुद्ध झालं. मावल्यांनो, आपलं चित्त शुद्ध आहे का? खरं सांगा, तुमचं चित्त शुद्ध आहे का? जर तुमचं चित्त शुद्ध असतं तर तुम्ही भावाची जमीन कोरली नसती. टाळ्या वाजल्या, त्या दीदीसाठी टाळ्या वाजवा. तुमचं चित्त शुद्ध असतं तर तुम्ही भावाची जमीन कोरली नसती. ज्याच्या दुसऱ्याच्या धनावरती नजर तो दुर्योधन, ज्याच्या दुसऱ्याच्या धनावरती नजर तो दुर्योधन. काय करायचं, सोबत काय नेणार आहे का? येताना काय आणलं, जाताना काय नेणार? ज्यांनी चोच दिली तोच सारा देणार. कशासाठी एवढा हव्यास करायचा? ह्यांचं ऐकताना तुमचं आहे का चित्त शुद्ध? तुमच्या चित्तात देव आहे का? कीर्तनाला आल्या तर हिचं फुल असं, हिचं डुल असं, तिची साडी अशी, बघतात का नाही? हा, तुमचं नाही सांगत बाबू. गोळेगावात कशाला सांगायचं, आपल्याच गावचं, आमच्या परतूरचं सांगते. हो ना, आमच्या परतूरचं सांगते. तुम्ही कुठे विचारायला येणार आहेत मला तिथं? आमच्या परतूरमध्ये एक नवीन फॅमिली आली आणि त्या फॅमिलीचं निरीक्षण अलीकडची फॅमिली करू लागली. फॅमिली कळती काय पोरांनो? हा, वा 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 वा. फॅमिली म्हणजे टाळ्या वाजवायच्यासाठी. मग ती फॅमिली त्या फॅमिलीचं निरीक्षण करू लागली. मग ती बाई म्हणते, अहो ती समोर जी फॅमिली आली ना नवीन, ती खूप स्टँडर्ड आहे हो. स्टँडर्ड खाते, स्टँडर्ड राहते, स्टँडर्ड भाषा बोलते, पण कपडे मात्र स्वच्छ धुत नाही. काय म्हणते? पण तिचा पती, माणसं थोडी समंजस असतात. थोडी म्हणत्या, ते म्हणला अगं तिला साबण नसन. काय म्हणला? ती म्हणली उद्या दाखीते. उद्या म्हणली पाणी नसन. तो म्हणला. ती म्हणली परवा दाखीते. तो म्हणला सोडा नसन. ती म्हणली हे बघा, जर 4थ्या दिवशी तिने जर कपडे नाही स्वच्छ धुतले तर मी तिच्या घरी जाऊन तिला कपडे कसे धुवायचे हे शिकवीन. ते उठला आणि दुसऱ्या दिवशी त्याला काळजी पडली. उठला, पटपट पटपट आपल्या खिडकीची काच पुसली. ही उठली म्हणते बघ 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 बघा किती स्वच्छ कपडे धुतले तिने आज. तो म्हणला अगं बाई ती रोज कपडे स्वच्छ धुती, आपल्या खिडकीची काच मळली होती. तू उठायच्या आधी मी आपल्या खिडकीची काच स्वच्छ पुसली, तेव्हा तुला तिचे कपडे कसे दिसतेत. म्हणजे आपलं कसं आलं तुमच्या लक्षात? चित्त अगोदर आपलं शुद्ध करा. संतांनी अखंड नामस्मरण केलं, नामस्मरणाने चित्त शुद्ध झालं. अभंगाचं तृतीय सर्वांगी निर्मळा, सर्वांगी
निर्मळ निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कागणी मायबाप व संत हे सर्वांगाने निर्मळ आहेत. गंगाजळ कसे हो गंगाजळ कसे निर्मळ आहे निर्मळ त्याप्रमाणे संत सुद्धा निर्मळ आहेत निर्मळ. एक व्यंकटेश स्तोत्र नावाचं ही आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे गावीचे लेंडोहोळ गंगेसी मिळता झाले गंगाजळ तळवी कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. गंगा आहे गंगा गावीचं लेंडोड आहे गावीचं लेंडोड. ते काय करतं काही पोरांनो गावातलं लेंडोड ओढ ओढ गावातलं काय करतं गावातली घाण वाहून येतं. पण ज्या वेळेस ती गावातली घाण वाहून येतं आणि गंगेला मिळतं त्यावेळेस ते काय होतं ते पवित्र होतं ते गंगाजळ होतं. देवी कागविष्टेचे ज्यावेळेस कावळ्याची जी विष्ठा असते विष्ठा त्या विष्ठेतून पिंपळ उगवला पिंपळ. आता त्याला कोणी विष्ठा म्हणेल का. कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. तसं एखादा माणूस खूप पवित्र आहे वागणं खूप पवित्र आहे पण तो जर नामस्मरणाने शुद्ध झाला तर. वाल्या कोळी किती पापी होता पण काय केलं त्यांनी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन आमच्याकडे बघू नका. कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामाधी रामायण. माय बापो पापी होता पापी पण नामस्मरणाने काय झाला एवढा पापी होता 7 रांज न भरले. एक माणूस मारला की 1 खडा टाकायचा एक माणूस मारला की 1 खडा टाकायचा. किती रांज न भरले 7. किती माणसं मारले असतील अरे 7 रांज न खडे म्हणल्यानंतर माणसाची गंती लावा ना. कळीचे नागात मनी भेटले म्हणले हे बघ तुला मला मागायचं तर माग पण तुझ्या पापात कोणी समाविष्ट होतंय का बघ. हे घरी गेलं वाल्या कोळी काय झाले घरी आल्याच्या नंतर बायकोला विचारलं माझ्या पापात सहभागी होशील का. बायको म्हणली मी का होईल तुम्ही कमवून आणायचं ना आम्ही म्हणतो नवऱ्याचं पीठ तर बायकोचं मीठ पाहिजे हो की नाही. पण ती काय म्हणली तुम्ही कमवून आणायचं आणि आम्ही खायचं. मुलांना विचारलंय बघानो बापाच्या पापात सहभागी आहात का. हे बी नाही म्हणतेत मग तुम्ही काला जमिनी करतात तुम्ही काला लांड्याला बड्या करतात हे म्हणतात नाही. आणि खरी आहेत ही अवलादी काय आहेत खरे हे खोटं बोलत नाही. ती म्हणली हट अजिबात तुमच्या पापात सहभागी नाही म्हणे. आणि आजही माय बाप आजही तुम्हाला सांगते वाल्या कोळ्याच्या बायको सारखी बायको जर जन्माला आली ना तर इथं रामराज्य यायला वेळ लागणार नाही. कमरेवरती हात टेकवायचा सांगा हे पैसा आणला कुठून. तुमच्या पापाची स्टेट माझ्या मुला बाळांच्या मुखात नकोय असं म्हणणं की जर आज वाल्या कोळ्याची बायको तयार झाली ना तर रामराज्य येईल रामराज्य. ती वाल्या कोळ्याची बायको आज जन्माला यायला पाहिजे. त्या वाल्या कोळ्याचे लेकरं आज जन्माला आली पाहिजेत. किती पापी होता पण सुधारला. काय केलं त्याने नामस्मरण केलं. घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे
बंडूबुवा गोळेगावकरांची चाल आहे. बरेचसे असे अभंग आहेत. बंडूबुवा गोळेगावकरांचे असे काही अभंग आहे. आम्ही नाम घेऊ हो, नाम घेऊ तुकोबा काय म्हणतात, पण विठ्ठलाचंच नाम घेऊ. आम्ही एकाच देवाचं नाम घेऊ. कोणत्या? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि काची काम नाही, आणि काची काम नाही, आणि काची काम नाही, मोडोळी वाटाचे मधुर, मोडोळी वाटाचे मधुर. आणि काची काम नाही, आणि काची काम नाही, आणि काची काम नाही, मोडोळी वाटाचे मधुर. एका गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही आता. माय बापो, आम्ही विठ्ठलाचं नाम घेऊ, पण त्या विठ्ठलाचं नाम आम्ही असं एकादशीला आणि कधी अमावस्येला नाही, तर त्या विठ्ठलाचं नाम आम्ही सतत घेऊ. सदा 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 नाम घोष कर हरिका, सदा नाम घोष कर हरिका, सदन भगवत कर हरिका, सदन भगवत कर हरिका. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, मोडोळी वाटाचे मधुर. सर्व आलता समाधान देन सदन समाधान देन सदन सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. बाय बापू, आनंदात जगायचंय का तुम्हाला? सुखात जगायचंय का तुम्हाला? सगळ्यांना वाटतंय का सुखात जगावं? तुमच्या सगळ्यांसाठी सांगते, सगळ्यांसाठी. जर जर तुमचा मुलगा हरिपाठ वाचत असेल, जर तुमचा मुलगा गाथा वाचत असेल, जर तुमचा मुलगा ज्ञानेश्वरी वाचत असेल, तर एखाद्या आमदाराच्या श्रीमंतीला तुमची श्रीमंती लाजवेल एवढे श्रीमंत तुम्ही आहात. जगात जर सुखात जगायचं असेल तर ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही, गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. जगावं कसं गीता शिकवते आणि मरावं कसं हे भागवत शिकवते. ऐकताय ना पोरांनो? मरावं कसं? राजा परीक्षितीला सर्पदंश झाला की नाही? ऐकता का तुम्ही भागवत? मग राजा परीक्षितीला मरण येणार होतं. किती दिवसात? 7 दिवसात. तर काही उशा काही ते टाळ्या वाजवा यांच्यासाठी. 7 दिवसात राजा परीक्षितीला मरण येणार होतं. बघा, आता राजा परीक्षितीला सर्पदंश झाला, तो 7 दिवसात मरणार. आणि तुम्ही आम्ही किती दिवसात जाणार आहेत? 7च. कोणकोणते 7 दिवस? तोंडाला हात लावायचं नाही भैया. 7 दिवसात आपण जाणार आहेत. मी सांगते 7 दिवस कोणकोणते येते, आणि त्याच्यापेक्षा वेगळा दिवस आपला नसन. बरं का बाळभाऊ? कॅमेरावाले भैया, या ठिकाणी आनंद कीर्तनाचा आणि नाद ब्रह्म या दोन्ही चॅनेलसाठी टाळ्या वाजवा एकदा. आवर्जून उपस्थित झालेले दादा, आणि दोन्ही दादा असे नवयुवक आहे. कीर्तनामध्ये आले पाहिजेत मुलं, पण तगणी बांड मुलं कीर्तनात आली पाहिजे. या तुम्ही इथं या, नाचा तुम्ही नाचा, नटा तुम्ही नटा, पण कुठं नटा? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लय नाचा पोरांनो. 7 दिवस सांगायची विसरली काय का भैया तुला? 7 दिवस सांगते. सोमवार,
मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या 7 दिवसात आपण याच्यातला वेगळा कोणता आहे? याच्यातला वेगळा कोणता आहे का? तो आपल्यासाठी एखादा हेच 7 दिवस आहे आणि याच 7 दिवसात आपण जाणार. मी काय सांगत होते तर ना भाग्यवंत म्हणून 7 दिवसात आपण जाणार आहेत. लय आनंद लुटा जीवनाचा, लय आनंद लुटा. या तुम्ही लय नाचा. पण कुठं नाचा? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचलं पाहिजे पोरांनो, नाचायचं. नाचायचं घाम येऊस तर नाचायचं. पण कुठं नाचायचं? आमची मिगाई नाचत होती. मिगाबाई नाचत होती. पायामध्ये पैंजण बांधायची. पायामध्ये पैंजण बांधून मिगाबाई नाचत होती. नाचू की नाचू की नाचू नाचू नाचायचं, लय नाचायचं. पण कुठं नाचायचं? का तमाशात, का लग्नाच्या बरातीत? नाचायचं, लय नाचायचं, लय. पण कुठं नाचायचं? आम्ही नाचतो पण कुठं? हो, बरातीत बी नाचणारे आहेत, भरपूर आहेत. खुले त्यातली त्यात आम्ही मराठा खुला कुडाबी नोकरीला गेला तिथं त्याला आरक्षण आहे का? नाही. तिथं तो खुला सोडा नाचायला. घर आलं घरकुल, चांबकाला द्या, पोळ्याला द्या, हगाला द्या, माळ्याला द्या. पण मराठ्याला आहे का? मराठ्याला घरकुल नाही. मराठ्याला नाही. आरक्षणच्या बाबतीत आता लढा चालू आहे. लोक म्हणतात छत्रपती शिवबाराजे जन्माला यावेत, पण छत्रपती शिवबाराजे जन्माला आले. तुम्ही जाण तगवली सगाटीमध्ये दिसतील तुम्हाला.
आरक्षणात लय नाचायचं लय. जेव्हा आरक्षण भेटन ना तर आतापासूनच तयार करा. डीजेची सुपारी आतापासूनच देऊन ठेवा. आतापासूनच नाचा ना तुम्ही, पण जिथं नाचायचं तिथंच नाचले पाहिजे. काही येडे म्हणतात, काही येडे म्हणतात मराठ्यांनी बायका नाचवल्या. काय म्हणतात येडे? येडा बुड्ढ म्हणू लागलं माहितीये का तुम्हाला? काय म्हणू लागलं ते बुड्ढ? मराठ्यांनी बायका नाचवल्या. पण त्या बुड्ढ्याला मी उत्तर देते, काही मराठ्यांनी बायका नाचवल्या नाहीत, मराठ्यांनी बायका वाचवल्यात. माय बापो, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराची सून नचगाणा म्हणून उभी केली. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती वदले असेच असती आमची माता रूपवती, अशीच असती आमची माता रूपवती, तर असेच दिसले असते छत्रपती, असेच दिसले असते छत्रपती. एखाद्या भावानं बहिणीची साडी चोळी करून तिला बोळवण करून पाठवावं, तसं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी बांगडी बोळवण करून तिच्या घरी नेऊन घातलं. कोण म्हणतं मराठ्यांनी बायका नाचवल्या? अहो, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एका बाईला उभं केलं. आमच्या तुकोबगायांसमोर एका बाईला उभं केलं, तर आमचे तुकोबगाय त्या बाईला हात जोडून शिकवण आहे, संस्कार आहेत. आणि मराठीच नाही, स्वराज्य निर्मितीसाठी मी सांगितलं 18 पगड जातीचे मावळे आणलेले आणि हे स्वराज्य निर्माण केलं. पण स्वराज्याचं स्वराज्य राहिलंय कुठं? आज जो तो त्या खुर्चीवरती बसला की ज्याला त्याला काय वाटतंय, माझीच खुर्ची, माझीच माडी, माझीच गाडी, माझ्याच बायकोला भरजरीची साडी. वाटतंय की नाही? राहिलंय का कोणी निस्वार्थ देशावरती प्रेम करणारा? नाहीये माय बापो. एक संत, एक समाज सुधारक आणि एक नेते जगासाठी जगले. जगावं कसं, धर्मासाठी जगावं कसं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. धर्मासाठी मरावं कसं, हे धर्मवीर संभाजी राजे यांनी आम्हाला शिकवलं. आणि समाजासाठी आत्मसमर्पण करावं कसं, हे जरांगे पाटलांनी आम्हाला शिकवलं. माय बापो, समाजासाठी जगा, समाजासाठी लढा. नाही लढू शकले समाजासाठी, जे लढतायत त्यांना साथ द्या. समाजासाठी बोला, नाही बोलू शकले समाजासाठी, तर जे बोलताय त्यांना तरी साथ द्या. आणि माय बापू एकटे एक निरोप आलेला आहे, असा निरोप आलेला आहे की पखवाज क्षेत्रातील एक वस्तात पंडित भवानी शंकर हे पखवाजामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बाहेर म्हणजे पखवाज कसा वाजवायचा आणि पखवाज इंटरनॅशनल लेवलला ज्यांना पखवाज नेला असे पंडित भवानी शंकरजी आज आपल्यातून गेले. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. एक 2 मिनिटं शांत बसूया कीर्तनामध्ये.
शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. म्हणजे पखवाज क्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. त्याच या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहिली आणि वाहिलीच पाहिजे. आपल्यासाठी जे जगलेत, समाजासाठी जे जगलेत, समाजासाठी जे लढलेत, समाजासाठी ज्यांनी काहीतरी कार्य केलंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे आणि जगलं पाहिजे. समाजासाठी जगलं पाहिजे. आपण जर मेलो ना तर हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आपल्यामुळं कुणाच्या नको, पण आपल्यासाठी हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. त्यावेळेस आपण खरं यश मिळवलं. तर मायबाप संत जगासाठी जगले आणि त्यामुळं संत ज्या दिवशी भेटतील त्या दिवसाला धन्यता तुकोबारायांनी दिली. ज्या वेळी संत भेटतील त्या वेळेला धन्यता दिली. ज्या काळात संत भेटतील त्या काळाला धन्यता दिली. आणि मग प्रत्येक वेळेला, काळाला, दिवसाला धन्यता का दिली असं नेमकं संतांच्या दर्शनाला काय होतं? अभंगाचं चतुर्थ चरण. तुका माने त्यांच्याशी नसावे उदास. मी माऊली ज्ञानोबायांच्या भूमीमध्ये लहानाची मोठी झाली. ज्ञानोबायांची कृपा आणि माझे गुरुवर्य की केलेली कीर्तन सेवा गुरुवर्यांच्या चरणी अर्पण केलीच पाहिजे. माझे गुरुवर्य पंडित भाऊ क्षीरसागर, डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि किसन महाराज साखरे यांच्याकडे मी जे काही अभ्यासलं, कीर्तनात आळंदीमध्ये राहून जे काही ऐकलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझ्या मनचं काहीच नव्हतं. आणि जरी काही माझ्या मनचा एक अर्धा शब्द आला असेल तरी सर तो चुकीचा असेल तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करा. जे काही योग्य असेल तर ते घरी घेऊन जा. जे काही योग्य असेल ते घरी घेऊन जा. मग कीर्तनातलं घरी घेऊन जा. कोणाची चप्पल नको. लक्षात ठेवा, चप्पला योग्य असतात, भारी असतात, खास असतात म्हणून त्या न्यायच्या नाहीत. एकदा जोरदार माईक सिस्टीम साठी टाळ्या वाजवा. कारण आम्ही
कीर्तनाला जातो बऱ्याच वेळेस ती माईक सिस्टीम नुसती शिट्ट्या फुकिती नुसती शिट्ट्या फुकिती. मी म्हणते तर कोणी फुगी सुगी नाही दिसत ही शिट्ट्या कमून फुकित अशी ती माईक सिस्टीम शिट्ट्या सारखी फुकिती. पण दादाची माईक सिस्टीम खास आहे कीर्तनासाठी. एक एका हुनी बळी असे उत्कृष्ट गायक इथं बालासाहेब बुवा आहेत. दादांचे आभार मानते. आपल्या गावातील टाळकरी काही सगळे आणि बाहेर गावातून आलेले आहेत. तर आणि ते होते ना आपले पंडुबुवांचे शिष्य ते पांडुबा हा 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 ते बी बसले काय बघा बघा. तर पकवाद वादक आहेत चॅनलवाले आहेत नाथ ब्रह्म आहे आनंद कीर्तनाचा. आपलं गाव आहे का बघा आपल्या गावासाठी टाळ्या वाजवा एकदा. चॅनलचं नाव आहे आपलं गाव. आपल्या गावाचा माणसाला स्वाभिमान असला पाहिजे स्वाभिमान. आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा माणसाला काय पाहिजे स्वाभिमान पाहिजे स्वाभिमान. माझी जन्मभूमी आळंदी आणि माझी कर्मभूमी मराठवाडा आहे म्हणून मला पुण्याच्या तिकडचा स्वाभिमान आहे आणि मराठवाड्याचा सुद्धा स्वाभिमान आहे. तर मायबापू झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी हातावर करा. हाँ जब तक जिंदगी है तब तक फुर्सत न होगी काम से. जब तक जिंदगी है तब तक फुर्सत न होगी काम से. लेकिन कुछ समय ऐसा निकालो याद करो भगवान से. करा सर्वांना हातावर. हातावरती करणं म्हणजे भगवंताला शरण येणं. ज्ञानोबा राया माझा